दरम्यान सिंधुदुर्गात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे ओढे, नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत। कणकवलीचा प्रसिद्ध सावडाव धबधबा पावसामुळे प्रवाहित झालाय, त्यामुळे अनेक पर्यटक या धबधब्याच्या परिसरात गर्दी करतात। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। हा जो सावडाव धबधबा आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहे। मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी हा जो सावडाव धबधबा आहे तो पूर्णपणे अगदी प्रवाहित झालेला पाहायला मिळतोय। पहिल्याच पावसात हा जो धबधबा आहे तो प्रवाहित झालेला पाहायला मिळतो। निसर्गरम्य अशी दृश्य जे आहे ते आपण पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी काही जे पर्यटक आहेत ते देखील इकडे आलेले आपण पाहतोय। आपण थेट पर्यटकांकडे जातोय। काय सांगाल, आज तुम्ही हा सावडावचा धबधबा पाहण्यासाठी आलात आणि मला एक सांगा, काय म्हणून तुम्ही आवड निवडली? आम्ही ॲक्च्युली कोकणात फिरण्यासाठी आलो होतो, पण आता सध्या मे महिन्यात ऊन असतं, पण अचानक पाऊस सुरू झाला आम्ही आल्यानंतर। पण आम्ही आता ऊन नाही तर निदान पावसाची मजा घेण्यासाठी तरी म्हटलं बाहेर पडूया आणि आम्ही आलो इथे। आम्हाला कळलं की इथे जवळच सावडावचा धबधबा आहे, पण आम्हाला एवढं असं धबधब्याचं रूप असं पाहायला मिळेल असं वाटलं नव्हतं। पण भरपूर इथे मजा येते, आम्हाला खूप एन्जॉय करतोय आम्ही इथे आल्यापासून। जिल्ह्यामध्ये आंबोली असेल, कावळेसाद असेल, पण तुम्ही सावडाव धबधबा पसंत केलाय, काय सांगाल? नाही, आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला ह्याचं एवढं असं रूप बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं। पण आता आम्ही आंबोली वगैरे आता आलो आहे आणि पाऊस तर पडतच आहे, तर आम्ही सगळे इकडचे वॉटरफॉल बघणार आहोत। नक्कीच हे जे पर्यटक आहेत ते वॉटरफॉल पाहण्यासाठी इथे मात्र आलेले आहेत आणि हा पहिल्याच पावसातील धबधबा मात्र प्रवाहित झाल्यामुळे माझ्यासमोर एक दुसरे पर्यटक आहेत, ते माझ्यासमोर येतात। काय सांगाल तुम्ही आज पर्यटकांमधून इथं पाहणी करायला? आम्ही मुंबईवरनं आलो, खास मे महिन्याची सुट्टी लागली म्हणून। आणि असं पहिल्यांदा वाटलं की पावसात चिखल होतंय, कंटाळा आलाय गाडी चालवून वगैरे। तिथं सावडाव हा धबधबा आम्ही ऐकलं आणि सकाळी विचार केला चला आपण तिथे जाऊन आंघोळ करूया, आणि असं जुलैसारखं फील होतंय, एकदम ऑसम आहे। मी तर सगळ्यांना सांगेल की तुम्ही एकदा तरी इथे एकदा व्हिजिट करून जा। फक्त हे जे आपल्याकडे मुंबईमधील हे जे पर्यटक होते, हे पर्यटक खास इथे सावडाव धबधबा पाहण्यासाठी आलेत। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा पहिलाच जो पाऊस होता, त्या पहिल्याच पावसात हा सावडावचा धबधबा आहे तो प्रवाहित झालेला पाहायला मिळतोय। आणि खरंच एकच सांगायचं आहे, मुंबई गोवा महामार्गावरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर सावडावचा धबधबा आहे तो मात्र विसरायला पाहू नका। कॅमेरा पर्सन सौरभसह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग, सावडाव।